फक्त 5 मिनिटात बनवा टोमॅटो चटणी की जेवणाची चव दुप्पट होईल. अगदी कमी साहित्यात झटपट तयार होणारी जबरदस्त चव टोमॅटो चटणी आज आपण बनवणार आहोत. तर मी गौरी होम किचन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी 3 ते 4 टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहे. 2 छोटे कांदेसुद्धा बारीक पीसेसमध्ये कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर 1 काडी कढीपत्त्याची, जिरा, मोहरी, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, हळद घेतलेली आहे, मिरची पावडर आणि मीठ चवीनुसार घेतलेलं आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये जवळपास 2 टेबलस्पून एवढं मी तेल घालून घेत आहे. तेल थोडंसं चटणीला थोडंसं जास्तच घालायचं. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता. त्यानंतर तेल गरम झालं की त्यामध्ये आपण 1/2 टेबलस्पून एवढं जिरं घालून घेत आहे. जिरा आपला चांगला तडतडला की त्यामध्ये आपल्याला 1/2 टेबलस्पून एवढी मोहरी घालून घ्यायची आहे. जिरा मोहरी चांगले शिजले की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. यामध्ये तुम्ही लसूणसुद्धा ठेचून टाकू शकता. मी लसूण टाकायला इथे विसरली, त्यामुळे तुम्ही लसूण टाका, त्यामुळे टेस्टसुद्धा अगदी छान येते. तर बघू शकता. त्यानंतर आपल्याला कांदा थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. अगदी झटपट अशी तयार होते आणि अगदी कमी साहित्यात. त्यानंतर 5 ते 6 1 काडी कढीपत्त्याची घेतलेली आहे, त्याला बारीक कट करून घेतलेला आहे. त्यानंतर 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला परतून घ्यायचं आहे. कांदा मिरचीसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे लालसर होईपर्यंत थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. कांदा आपला सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला 5 ते 10 मिनिट चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आतापर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. असेच तुम्हाला छान व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला थोडंसं कलर चेंज झालेला आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 3 ते 4 टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेले आहे. त्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. टोमॅटो घेताना थोडेसे जास्त पिकलेलेच टोमॅटो घ्यायचे आहे. तर बघू शकता इथे. त्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि टोमॅटो अगदी सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे. तर बघू शकता इथे चांगल्या प्रकारे मी परतून घेत आहे. त्यानंतर आपल्याला थोडंसं त्यामध्ये 1/2 टेबलस्पून एवढी हळद घालून घ्यायची आहे. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. टोमॅटो आपल्याला सॉफ्ट होण्यासाठी आधीच मीठ घालून घ्यायचं आहे, त्यामुळे टोमॅटो आपले लवकर सॉफ्ट होतील. तर बघू शकता अगदी झटपट आपली टोमॅटो चटणी तयार होत आहे. तर त्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. चांगल्या प्रकारे परतून झाल्यानंतर तेल बघू शकता, तेल सुटलेलं आहे. अगदी टोमॅटोसुद्धा थोडे सॉफ्ट झालेले आहेत. चांगल्या प्रकारे आपल्याला पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला टोमॅटोसुद्धा आपले चांगले परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मिरची पावडर घालून घ्यायचं आहे. मिरची पावडर हा शेवटी घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे आपलं 5 ते 10 मिनिट 5 मिनिट पुन्हा आपल्याला मिरची पावडर त्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे आपली टोमॅटो चटणी अगदी झटपट अगदी 5 मिनिटात तयार होते. कमी वेळात ही चटणी तुम्ही तयार करून घेऊ शकता. टिफिनलासुद्धा ही चटणी तुम्ही देऊ शकता. तोंडाची चव वाढवणारी ही चटणी अगदी झटपट तयार होते. त्यानंतर त्यावर कोथिंबीर घालून घेतलेलं आहे. तर बघू शकता अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी ही चटणी झालेली आहे. त्यानंतर सर्व करून घेऊयात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच घरगुती आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपीज तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. बाय.